नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. इग्नाइट अकॅडमी कडनं झेडपी परीक्षांबद्दल वेळोवेळी तुम्हाला माहिती आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. झेडपीच्या अंतर्गत ज्या वेगळ्या संवर्गासाठी एक्झाम घेण्यात आल्या आहेत, ऍड आली, एक्झाम झाल्या, निकाल लागले, पण तरी सुद्धा अजूनही काही परीक्षा पेंडिंग आहे, अजूनही काही परीक्षांचे निकाल पेंडिंग आहे, अजूनही काही नियुक्ती पेंडिंग असेल तर आता मेजर प्रश्न समोर येतोय, तो म्हणजे ग्रामसेवक या पदाची परीक्षा कधी होणार किंवा ग्रामसेवक बरोबरच अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अदर ज्या संवर्गाच्या एक्झाम पेंडिंग आहे त्या कधी होणार. सो त्या या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्याला माहिती आहे की इग्नाइट अकॅडमीने वेळोवेळी तुम्हाला सगळी मदत केलेली आहे. फार कमी फीस मध्ये आम्ही कोर्सेस अवेलेबल केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयाच्या निमित्ताने 15 मे पर्यंत म्हणजे आज शेवटची डेट आहे. आज तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीचा कोणताही कोर्स विकत घ्याल तर तुम्हाला 20% सवलत आहे. त्यामुळे तुम्हाला जो कोड वापरायचा तो इग्नाइट20 हा कोड वापरायचा आहे 15 मे पर्यंत. अगदी अदर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून प्रॉपर माहिती तुम्ही घेऊ शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला माहिती आहे की ह्या झेडपी भरती संदर्भात सगळ्या स्तरावरनं विद्यार्थ्यांनी त्या काय म्हणजे आपण मार्गदर्शकांनी अकॅडमीने सुद्धा इथे खूप मदत केली होती किंवा फार शासनाला ऍड काढण्यासंदर्भात इथे दबाव आणला होता. थोडक्यात म्हणूया की इथे जर बघितलं तर ही जिल्हा परिषद मधील भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. का दिले आदेश? कारण तुम्हाला माहिती आहे की 2019 मध्ये 12,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 25 कोटी रुपये जमा झाले. ती एक्झाम प्रोसेस रद्द करण्यात आली, आंदोलन झाली, मुलांचे अमाऊंट सुद्धा परत देण्याची प्रोसेस काही अंशी राबवण्यात आली, काहींना मिळाले नाही, तो भाग वेगळा. त्यानंतर मात्र आता 19,000 पदांसाठीची ही भरती किंवा 19,000 पदं भरायची होती. त्या संदर्भात आयोगा त्या संदर्भित डिपार्टमेंटकडनं ऍड येत नव्हती. त्याबद्दल पाठपुरावा बऱ्याच उमेदवारांनी केली. मग ही ऍड आली. ही ऍड आल्यानंतर ही ऍड आली 18,939 पदांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गट क पदासाठी जाहिरात आली होती. ही जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्याची सुरुवात झाली होती बघा ऑगस्ट 2023 ला. आणि सांगितलं होतं की तुम्ही एक्झामच्या अगोदर 7 दिवस अगोदर तुम्हाला आम्ही हॉल तिकीट देणार आहोत. हॉल तिकीट सुद्धा नंतर आली. हॉल तिकीट बघा फेब्रुवारीमध्ये, काही एक्झामची हॉल तिकीट फेब्रुवारीमध्ये आले, काही एक्झाम ऑगस्ट नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घेण्यात आल्या होत्या. काही एक्झाम झाल्या, काही एक्झामचे हॉल तिकीट आले, पण एक्झाम पोस्टपोन झाल्या. त्यापैकी एक एक्झाम ही ग्रामसेवकाची आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिकेची पण आहे. मग ह्या एक्झाम कधी होणार हा प्रश्न आता सगळ्यांकडे येतोय. आता बघा ज्या एक्झाम झाल्या त्यांचं असे हॉल तिकीट आले, त्यानंतर त्यांचं एक्झामचं शेड्यूल पण आलं होतं, मात्र एक्झाम झालीच नव्हती. त्याला कारणं भरपूर होते. टीसीएस आयबीपीएसचा गोंधळ, मुलांचे आंदोलन, त्यानंतर इलेक्शन, आचारसंहितेमध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिटीने आपल्याला एक नोटीस ऑलरेडी दिली होती की ज्या एक्झाम तुमच्या शेड्यूल असतील त्या एक्झाम प्रॉपर वेळेत घ्यायला हरकत नाही. पण तरी सुद्धा शासनाच्याकडे पाठ फिरवली आणि वेळोवेळी त्यांनी उत्तरं दिली की आम्हाला मनुष्यबळ अवेलेबल नाहीये, त्यामुळे ह्या एक्झाम पोस्टपोन आम्ही करत आहोत किंवा वेगळी कारणं त्यावेळेस दिली होती. तुम्हाला माहिती आहे की आता आचारसंहितेचं कारण जर ते दिलं असेल तर 20 मे ही 5वी फेज महाराष्ट्रामध्ये आहे. 20 मे नंतर मात्र इलेक्शन महाराष्ट्राचं सगळं संपून जात आहे. सो इलेक्शन नंतर ह्या एक्झाम घ्यायला काहीच हरकत नाहीये. सो ही एक्झाम कशी घ्यायची म्हटलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्र घ्यावी लागणार आहे. सो महाराष्ट्राचं इलेक्शन संपून द्यावं लागेल किंवा या गडबडीमध्ये त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असेल किंवा टीसीएस आयबीपीएस कडे डेट नसतील तर मग ह्या एक्झाम आता मात्र 20 मे नंतर शेड्यूल व्हायला पाहिजे. सो त्याच्या अनुषंगाने 5वी फेज संपली तर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. या दरम्यान प्रसिद्धीपत्रक इलेक्शन कमिटीचं आलं होतं की तुम्हाला नियुक्तीबाबत, जसं की शिक्षक भरतीच्या नियुक्तीबाबत त्यांनी एक ऍप्लिकेशन दिलं होतं. त्या ऍप्लिकेशनच्या अगेन्स्ट इलेक्शन कमिटीने एक नोटीस प्रसिद्धीपत्रक दिलं होतं की तुम्ही ज्या जिल्ह्यांमधलं मतदान प्रक्रिया संपली असेल त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती द्यायला हरकत नाही. सो नियुक्ती प्रोसेस पण चालू झालेली आहे. त्यानंतर आता एक्झाम घ्यायची म्हटली तर एक्झाम कधी होऊ शकते? 20 मे नंतर कधी पण होऊ शकते. मग मेजर प्रश्न आहे की परीक्षा कधी होणार. तर ग्रामसेवकाची एक्झाम तुम्ही जर देणार असाल, तुम्ही फॉर्म भरलेला होता, तर ही एक्झाम साधारणतः 10 जून ते 20 जूनच्या दरम्यान होण्याचे चान्सेस आहेत. ही काय सांगतो तुम्हाला, एक शक्यता सांगतोय, आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला माहिती येतोय ह्या दरम्यान एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. मग हॉल तिकीट कधी येऊ शकतात बरं? तर हॉल तिकीट जर आपण बघितले तर हॉल तिकीट तुम्हाला येऊ शकतात एक तर मे एंडला येण्याचे चान्सेस आहे, मे एंडला, किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला हे हॉल तिकीट येण्याचे चान्सेस आहेत. सो राहिलेले एक्झाम त्यासाठी प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आता एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करत आहातच, पण तो स्पीड वाढवा.
तो तुमचा जो निगेटिव्हिटीनेस किंवा तुम्ही डिप्रेस मोडला होते तो काढून टाका आणि पुन्हा एकदा अगदी एक्झाम इथून पुढे म्हणाल तर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आता ही शक्यता मी तुम्हाला सांगतोय, कन्फर्म बातमी आली की परत मी मला कन्फर्म कळवलंच, पण ही शक्यता आहे की तयारीत राहा. 10 ते 20 जून दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते. अभ्यासा बाबतीत काही अडचण असेल तर टेस्ट सिरीज सोडवा, नोट्स तुमच्या असेल त्या नोट्स रीड करा, तुमचे पुस्तकं रीड करा. याच्यात काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमीचे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे, रिव्हिजनसाठी बॅच अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, काउन्सिलिंगसाठी आमच्यासारखे टीम मेंबर पण तुम्हाला अवेलेबल आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना या पुढे होणाऱ्या जून मध्ये होणाऱ्या एक्झामला ऑल द बेस्ट. अभ्यास चांगला ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन मला नक्की तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत कळवा. तुर्तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.